नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रथमतः आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शनचा एक थेरम बघितला। आजच्या या लेक्चरमध्ये आपण पॅरामेट्रिक फंक्शनचे काही एक्झाम्पल्स बघणार आहोत। ठीक आहे, तर त्याआधी आपण पॅरामेट्रिक फंक्शनची काही थोडीशी कन्सेप्ट समजून घेऊया, जी मागील लेक्चरमध्ये आपण बघितलेली आहे। त्यामध्ये x = f ऑफ थीटा अँड y = g ऑफ थीटा अशी आपण दोन फंक्शन घेतली होती। आता इथे x हा थीटावरती डिपेंड आहे आणि y सुद्धा हा थीटावरती डिपेंड आहे। देअरफॉर dy/dx इज इक्वल टू म्हणजे डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, तर बघा dy ची टर्म आहे आधी, म्हणून y ची टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, म्हणजेच dy/dθ। ठीक आहे ना, थीटा हा पॅरामीटर असणार आहे। सिमिलरली dx ची टर्म आहे, म्हणून dx/dθ लिहिणार आहोत। म्हणजेच आपल्याला हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागेल आणि हा सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करावा लागेल। तर बघा आता एक्झाम्पलनुसार हे समजून घेऊया। फर्स्ट एक्झाम्पल फर्स्ट फाइंड dy/dx if x is equal to sin of log of t and y is equal to log of sin t। या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे। ठीक आहे ना, आणि आपल्याला dy/dx ही टर्म फाइंड करायची आहे। तर कशा पद्धतीने बघा, तर मगाशी इथे dy/dxच्या टर्ममध्ये dy/dθ हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आणि dx/dθ हा सेकंड डेरिव्हेटिव्ह। ठीक आहे ना, म्हणजे हा आपली फर्स्ट टर्म आणि ही आपली सेकंड टर्म। इथे x हा t वरती डिपेंड आहे, y सुद्धा t वरतीच डिपेंड आहे। ठीक आहे ना, मगाशी जसं x हा थीटावरती डिपेंड होता त्याप्रमाणे। तर इथे मग मला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह कोणता फाइंड करावा लागेल, तर dx/dt। ठीक आहे ना, x हा t वरती डिपेंड आहे, म्हणून dx/dt हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया। x हा t वरती डिपेंड आहे म्हणून। तर बघा साइन लॉग ऑफ t आहे, साइन लॉग ऑफ t, साइन x चा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, म्हणजे आधी साइनचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल। तर साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, म्हणजे cos ऑफ लॉग t या पद्धतीने साइनचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे। त्यानंतर लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह घेऊया। लॉग टीचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/t, कारण लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणून 1/t। आणि म्हणजेच ही टर्म कशा पद्धतीने लिहिता येईल, तर cos ऑफ लॉग t cos log t अपॉन t या पद्धतीने आपला हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे एक्सचा टर्मचा। ठीक आहे, आता सिमिलरली y टर्मचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया। y हे t वरती डिपेंड आहे, म्हणून dy/dt इज इक्वल टू लॉग साइन आहे, म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x, म्हणजे इथे 1/sin t अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह येईल। ठीक आहे, साइन t इंटू, आता साइन टीचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल। साइनचा डेरिव्हेटिव्ह असतो cos x, राईट, म्हणजेच cos t। आणि आता ही टर्म सॉल्व करूया, म्हणजेच कशा पद्धतीने, तर cos t/sin t या पद्धतीने लिहू शकतो, cos t/sin t, आणि दॅट मीन्स cos t/sin t दॅट मीन्स काय असतं, तर cot t असतो। ठीक आहे ना, ही आयडेंटिटी आपल्याला माहीत आहे, हा फॉर्म्युला आहे तो आपल्याला माहीत आहे, cot t। या पद्धतीने आपल्याला दोन डेरिव्हेटिव्ह फाइंड केलेले आहेत। देअरफॉर dy/dx म्हणजेच या दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, dy/dx। तर प्रथमतः इथे dy ची टर्म आहे, म्हणून dy/dt हा डेरिव्हेटिव्ह घेऊया। ठीक आहे, dy/dt, आणि हा होल टर्मला डिवाइड dx ची टर्म म्हणजे dx/dt या पद्धतीने। आणि आता यामध्ये पुट करूया, हा तर फॉर्म्युला झाला पॅरामेट्रिक फंक्शनचा। इथे पुट करूया dy/dt ची किंमत काय आहे, तर cot t। इथे पुट करूया cot t इथे पुट करूया, आणि डिवाइड dx/dt ची टर्म काय आहे, तर cos ऑफ log t डिवाइड t, cos log t अपॉन t या पद्धतीने। आणि आता ही टर्म कशा पद्धतीने लिहिता येईल, तर इन्व्हर्स करता येईल। ठीक आहे ना, कारण ती डिवाइड आहे म्हणून, मग तिचा इन्व्हर्स करूया, म्हणजेच t cos t मी कॉन्स्टंट टर्म आधी बाहेर लिहिली। ठीक आहे ना, t cos t अपॉन cos log t या पद्धतीने आपल्याला सोल्युशन भेटणार आहे। ठीक आहे ना, म्हणजेच ही आपली डेरिव्हेटिव्हची टर्म असणार आहे। तर याच मेथडने आपल्याला सगळे पुढील एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत। सिमिलर आहे बघा, dx/dt हा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे आणि dy/dt हा आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह आहे, आणि ह्या दोन डेरिव्हेटिव्हची टर्म आपल्याला या फॉर्म्युलामध्ये पुट करून आपल्याला dy/dx ही डेरिव्हेटिव्हची टर्म फाइंड करायची आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट एक्झाम्पल समजून घेऊया। ठीक आहे ना, या लेक्चरमध्ये आपण सर्व टाईपचे एक्झाम्पल बघणार आहोत। तर एक्झाम्पल सेकंड, फाइंड dy/dx if x is equal to a
इन ब्रॅकेट कॉस थिटा प्लस थिटा इंटू साइन थिटा या पद्धतीची ही टर्म आहे. आणि वायची टर्म वाय इज इक्वल टू ए इन ब्रॅकेट साइन थिटा मायनस थिटा इंटू कॉस थिटा या पद्धतीची वायची टर्म आहे. ठीक आहे ना. थिटा इथे पॅरामीटर आहे कारण एक्स हे थिटावरती डिपेंड आहे आणि वायसुद्धा थिटावरती डिपेंड आहे. ठीक आहे ना. बघा कशा पद्धतीने, तर इथे डेरिव्हेटिव्ह फाइंड करत असताना आपल्याला आधी तेच व्हायचं असतं. काय, एक्स हा कोणत्या टर्मवरती डिपेंड आहे, टीवरती आहे. पॅरामीटर इथे कोणता आहे तो आधी ओळखायचा असतो. वाय हा थिटावरती डिपेंड आहे आणि एक्ससुद्धा थिटावरतीच डिपेंड आहे, म्हणून पॅरामीटर इथे थिटा आहे. म्हणून फर्स्ट आपण डी एक्स अपॉन डी थिटा फाइंड करणार आणि नेक्स्ट डी वाय अपॉन डी थिटा. ठीक आहे. तर बघा डी एक्स अपॉन डी थिटामध्ये आपण आता डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया ए. आता ए इथे आहे, ए कॉन्स्टंट आहे, तो बाहेर निघणार आहे. ठीक आहे. मग ब्रॅकेटमधल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेत चलूया. तर कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन थिटा प्लस थिटा इंटू साइन थिटा आहे. आता इथे थिटा आणि साइन थिटा असे दोन फंक्शन आहेत, त्यामुळे आपल्याला इथे डेरिव्हेटिव्ह घेताना प्रोडक्ट रूल यूज करावा लागणार आहे. ठीक आहे ना. तर बघा फर्स्ट फंक्शन इज कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा. साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कॉस थिटा प्लस साइन थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा दॅट मीन्स 1, कारण आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करत आहोत, म्हणून इथे थिटाचा डेरिव्हेटिव्ह थिटा 1 येणार आहे. ठीक आहे. म्हणजेच ए इन ब्रॅकेट मायनस साइन थिटा, इथे मायनस थिटा इंटू कॉस थिटा प्लस साइन थिटा या पद्धतीने आपल्याला टर्म भेटणार आहे. ठीक आहे ना. आता इथे नेक्स्ट बघा मायनस साइन थिटा आणि साइन थिटा अशा दोन टर्म्स आहेत. ठीक आहे ना. या टर्ममध्ये मायनस साइन थिटा आणि साइन थिटा अशा दोन टर्म आहेत, त्या कॅन्सल होणार आहेत. तर बघा शिल्लक टर्म काय असणार आहे, इथे साइन थिटा आणि साइन थिटा गेट कॅन्सल. देअरफॉर वी गेट, इथे बघा थोडीशी मिस्टेक झालेली आहे. तर साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थिटा, इथे माझ्याकडून मायनस कॉस थिटा लिहिलं गेलेलं आहे. बघा कुठे, तर इथे साइन थिटा आहे ना, या साइन थिटाचं इथे प्लस कॉस थिटा पाहिजे, तर तिथे मायनस झालेला आहे, म्हणजे इथे सुद्धा प्लस येणार आहे या पद्धतीने. म्हणजेच सोल्युशनमध्ये ए इन ब्रॅकेट थिटा इंटू कॉस थिटा या पद्धतीने टर्म शिल्लक असणार आहे. आणि हा झाला आपला फर्स्ट टर्म डेरिव्हेटिव्ह, म्हणजेच डी एक्स अपॉन डी थिटा. आता डी वाय अपॉन डी थिटाची टर्म फाइंड करूया. ठीक आहे ना. डी वाय अपॉन डी थिटा. आता ती टर्म कशा पद्धतीने येणार आहे, तर बघा ए कॉन्स्टंट आहे, तो बाहेर निघणार आहे. नेक्स्ट ब्रॅकेटमधील टर्म साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस थिटा, राईट, मगाशीच बघितला. कॉस थिटा मायनस थिटा इंटू कॉस थिटा आहे. पुन्हा इथे प्रोडक्ट रूल यूज करावं लागेल, म्हणजे थिटा कॉन्स्टंट, कॉस थिटाचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थिटा, राईट, मायनस साइन थिटा. इथे ब्रॅकेट करूया किंवा डायरेक्टली सॉल्व करूया, म्हणजे मायनस इथे थिटा कॉन्स्टंट, कॉसचा डेरिव्हेटिव्ह घेतला, आता कॉस थिटा कॉन्स्टंट. ठीक आहे ना. कॉस थिटा कॉन्स्टंट आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह 1 या पद्धतीने, कारण विथ रिस्पेक्टिव्ह थिटा आहे म्हणून इथे येणार आहे 1 आणि ब्रॅकेट कंप्लीट. देअरफॉर ए इथे कॉस थिटा मायनस मायनस इथे प्लस थिटा इंटू साइन थिटा आणि इथे मायनस कॉस थिटा. अगेन इथे कोणती टर्म कॅन्सल होते, तर इथे कॉस थिटा आणि ही मायनस कॉस थिटा गेट कॅन्सल. देअरफॉर ए इन ब्रॅकेट थिटा इंटू साइन थिटा ही टर्म शिल्लक असणार आहे. आणि ही झाली आपली डेरिव्हेटिव्हची सेकंड टर्म. देअरफॉर पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन डी थिटा, कारण इथे पॅरामीटर आता थिटा आहे म्हणून, आणि डी एक्स अपॉन डी थिटा. आता या दोन डेरिव्हेटिव्हची किंमत इथे पुट करूया, म्हणजेच डी वाय अपॉन डी थिटाची किंमत आहे ए इंटू थिटा इंटू साइन थिटा आणि डी एक्स अपॉन डी थिटाची किंमत आहे ए इन ब्रॅकेट थिटा इंटू कॉस थिटा. आता इथे थिटा आणि ए गेट कॅन्सल होणार आहे. देअरफॉर साइन थिटा अपॉन कॉस थिटा शिल्लक असणार आहे. आणि म्हणजेच आपण डायरेक्टली काय लिहू शकतो, तर टॅन थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा असेल तर डायरेक्टली टॅन थिटा आपण लिहू शकतो. म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स आपल्याला डेरिव्हेटिव्हची टर्म भेटली टॅन थिटा या पद्धतीने. ठीक आहे. सिम्पल वाटतंय ना एक्झाम्पल. चला तर आता नेक्स्ट टाईपचा एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल इफ एक्स इज इक्वल टू ए इंटू सेक क्यूब थिटा अँड वाय इज इक्वल टू ए इंटू टॅन क्यूब थिटा या पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. ठीक आहे. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे बघा, फाइंड डी वाय अपॉन डी एक्स ही टर्म फाइंड करायची आहे. अँड ॲट थिटा इज इक्वल टू π/3 दिलेली आहे किंमत. थिटाची किंमत π/3 अशी ही टर्म दिलेली आहे. थोडंसं वेगळ्या टाईपचं आहे.
कारण इथे पॅरामीटरची किंमत दिलेली आहे म्हणून. आता या एक्झाम्पलमध्ये एक्स हा थिटावरती डिपेंड आहे, ठीक आहे, आणि वायसुद्धा हा थिटावरती डिपेंड आहे. एक्स हा थिटावरती आणि वाय हा सुद्धा थिटावरती, म्हणजे पॅरामीटर इथे थिटा आहे. म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह आपल्याला डी एक्स अपॉन डी थिटा फाइंड करावा लागेल आणि नंतर डी वाय अपॉन डी थिटा. तर बघा इथे ए कॉन्स्टंट आहे, ए बाहेर निघेल. आता नेक्स्ट आहे सेक क्यूब थिटा. आता आपल्याला एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह माहीत आहे 3x². दॅट मीन्स इथे 30 टर्म अप्लाय केल्यानंतर 3 × सेक स्क्वेअर थिटा या पद्धतीने आपल्याला सेक क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह लिहिता येईल. त्यानंतर सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजे सेक थिटाचा डेरिव्हेटिव्हची टर्म काय असणार आहे, तर सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक थिटा इंटू टॅन थिटा या पद्धतीने. सेक थिटा इंटू टॅन थिटा हा सेक थिटाचा डेरिव्हेटिव्ह झाला, ठीक आहे. तर सोल्युशनमध्ये बघा इथे सेक स्क्वेअर थिटा आणि सेक थिटा, दॅट मीन्स ए इंटू 3 सेक क्यूब थिटा इंटू टॅन थिटा या पद्धतीने आपल्याला ही टर्म भेटलेली आहे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे. आता आपण सेकंड टर्म फाइंड करू, सेकंड डेरिव्हेटिव्ह फाइंड करू, म्हणजेच डी वाय अपॉन डी थिटा. आता ही टर्म फाइंड करत असताना सिमिलर मागासारखंच इथे ए कॉन्स्टंट आहे, बाहेर निघेल आणि टॅन क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह घेऊया. म्हणजेच कशा पद्धतीने बघा टॅन क्यूब थिटाचा डेरिव्हेटिव्ह 3 × टॅन स्क्वेअर थिटा येणार आहे, ठीक आहे ना. 3 × टॅन स्क्वेअर थिटा आणि आता टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह घेऊया, ठीक आहे. इंटू टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर टॅन थिटाचा डेरिव्हेटिव्ह असतो सेक स्क्वेअर थिटा, ठीक आहे. आणि हा झाला आपला सेकंड टर्मचा डेरिव्हेटिव्ह. आता आपल्याला पॅरामेट्रिक फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स ही टर्म फाइंड करायची आहे. म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू डी वाय अपॉन वायची टर्म म्हणजेच डी वाय अपॉन डी थिटा डिवाइड डी एक्स अपॉन डी थिटा असं लिहावं लागेल, ठीक आहे. आणि आता डी वाय अपॉन डी थिटाची किंमत पुट करूया. डी वाय अपॉन डी थिटाची किंमत ही आहे ती इथे पुट करूया. म्हणजेच ए इंटू 3 टॅन स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा अपॉन होल डिवाइड डी एक्स अपॉन डी थिटाची ए इंटू सेक स्क्वेअर थिटा इंटू टॅन थिटा या पद्धतीने, ठीक आहे. तर बघा इथे ए गेट कॅन्सल, 3 गेट कॅन्सल, इथे सेक्स स्क्वेअर आणि इथे सेक स्क्वेअर थिटा गेट कॅन्सल, राईट. इथे थोडी मिस्टेक झाली. इथे बघ काय होतं, तर इथे टॅन क्यूब होता, ठीक आहे ना, माझ्याकडून इथे स्क्वेअर लिहिलं गेलेलं आहे. तर इथे एक सेक थिटा शिल्लक असणार आहे आणि इथे टॅन स्क्वेअर थिटामधील एक टॅन कॅन्सल होणार आहे. म्हणजेच शिल्लक काय असणार आहे, तर इथे टॅन थिटा आणि अपॉन डिनॉमिनेटरचं एक सेक थिटा शिल्लक आहे. म्हणजे तो इथे क्यूब होता ना, तर एक शिल्लक असणार आहे सेक थिटा या पद्धतीने. टॅन थिटा अपॉन सेक थिटा या पद्धतीने आपल्याला ही टर्म भेटलेली आहे, राईट. आणि आता ही टर्म सॉल्व केल्यानंतर आता टॅन थिटा मला कसं लिहिता येईल, तर टॅन थिटा दॅट मीन्स साइन थिटा अपॉन कॉस थिटा, राईट. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. आणि ह्या होल टर्मला सेक थिटा म्हणजे सेक थिटाची किंमत 1 अपॉन कॉस थिटा अशी लिहू शकतो, 1 अपॉन कॉस थिटा या पद्धतीने. आणि ही टर्म आपण इन्व्हर्समध्ये लिहू शकतो. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहित असताना ही इन्व्हर्स घ्यावं लागेल, म्हणजे कॉस थिटा अपॉन 1. आणि इथे कॉस थिटा गेट कॅन्सल, देअरफॉर ॲन्सरमध्ये आपल्याला फक्त साइन थिटा शिल्लक असणार आहे. म्हणजेच ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच डी वाय अपॉन डी एक्स आपल्याला फक्त साइन थिटा भेटणार आहे, ठीक आहे, या पद्धतीने. तर अशा पद्धतीने हा सर्व आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड केला. आता थिटा इज इक्वल टू π/3 आहे ती किंमत आता इथे पुट करूया, ठीक आहे ना. इथेच हे थोडंसं वेगळ्या टाईपचं एक्झाम्पल होतं. तर डी वाय अपॉन डी एक्स ॲट थिटा इज इक्वल टू π/3. आता साइन π/3ची किंमत किती असते, म्हणजे साइन 60ची किंमत π/3 दॅट मीन्स 180/3 दॅट मीन्स 60 डिग्री, राईट. आता हे 60 डिग्री साइन 60 डिग्रीची किंमत असते √3/2 या पद्धतीने. ॲट थिटा इज इक्वल टू π/3, थिटा इज इक्वल टू π/3, ठीक आहे, अशा पद्धतीने. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देखील या टाईपचे एक्झाम्पल अशाच मेथडने सॉल्व करायचे आहेत, ठीक आहे. आता नेक्स्ट टाईपचे एक्झाम्पल बघूया. तर एक्झाम्पल डिफरन्शिएट log of 1 + x² with respective tan इन्व्हर्स x. इथे ही टर्म नीट समजून घ्या. विथ रिस्पेक्टिव्ह टॅन इन्व्हर्स x आहे, ठीक आहे ना, नॉट x, तर टॅन इन्व्हर्स x आहे. तर बघा या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व करायचं आहे. तर बघा आता इथे 2
टर्म्स आहेत, तर मी फर्स्ट टर्मला यू मानतो, म्हणजेच फर्स्ट टर्म यू इज इक्वल टू लॉग ऑफ 1 + x² या पद्धतीने आहे. आणि सेकंड टर्म म्हणजेच ज्या टर्मने आपल्याला विथ रिस्पेक्टिव्ह डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे ती टर्म म्हणजेच v इज इक्वल टू tan इनवर्स x इथे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर इथे विथ रिस्पेक्टिव्ह tan इनवर्स एक्सच्या ऐवजी जर सेक इनवर्स एक्स असता तर इथे व्हीची किंमत किती आली असती, इथे व्हीची किंमत सेक इनवर्स घेतली असती. ठीक आहे ना, या पद्धतीने. तर बघा आता इथे सोल्युशनमध्ये यू आणि व्ही अशा दोन टर्म्स आहेत आणि इथे यू ही जी टर्म आहे तो एक्सवरती डिपेंड आहे. ठीक आहे ना, यू ही टर्म एक्सवरती डिपेंड आहे. सिमिलरली व्ही सुद्धा एक्सवरती डिपेंड आहे. म्हणून dx इज इक्वल टू dx इज इक्वल टू आता इथे लॉग ऑफ 1 + x² आहे. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/x म्हणजे 1 + x² या पद्धतीने येणार आहे. आणि नंतर या टर्मचा डेरिव्हेटिव्ह 2x, कारण x² डेरिव्हेटिव्ह असतो 2x या पद्धतीने. दॅट मीन्स 2x/1 + x² या पद्धतीने आपल्याला ह्या फर्स्ट टर्मचा डेरिव्हेटिव्ह भेटणार आहे, यूचा डेरिव्हेटिव्ह. आता आपण सेकंड व्हीचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करूया, म्हणजेच dv/dx, कारण v हा एक्सवरती डिपेंड आहे. ठीक आहे. आणि इथे tan इनवर्स एक्सची टर्म आहे. आता tan इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/1 + x², राईट. आणि हा झाला आपला सेकंड डेरिव्हेटिव्ह. नाऊ dydx ची टर्म काय येणार आहे, तर इथे du/dv आहे. ठीक आहे ना, u आणि व्हीच्या फॉर्ममध्ये इक्वेशन आहे, म्हणून आपल्याला u आणि व्हीमध्ये लिहिणार आहे, नॉट dy/dx. तर दॅट मीन्स du/dv इज इक्वल, पहिल्यांदा यूचा डेरिव्हेटिव्ह लिहूया, म्हणजेच 2x/1 + x² ही टर्म आणि होल डिवाइड व्हीचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच 1/1 + x² या पद्धतीने. आता ही टर्म सॉल्व केल्यानंतर इन्व्हर्स घ्यावं लागेल. ठीक आहे ना, हे आपल्याला माहीत आहे. 1 + x² इंटू 1 + x²/1 या पद्धतीने इथे गेट कॅन्सल, देअरफॉर 2x या पद्धतीने आपल्याला हा डेरिव्हेटिव्हची टर्म भेटणार आहे, म्हणजेच du/dv ची टर्म, राईट. या पद्धतीने आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं जर एक्झाम्पल असेल तर काय करायचं आहे, एका टर्मला यू मानायचं आहे आणि विथ रिस्पेक्टिव्ह जी टर्म आहे तिला व्ही मानायचं आहे. ठीक आहे ना, आणि मग त्या दोन टर्मचा डेरिव्हेटिव्ह घेऊन आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं आहे, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या या लेक्चरमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स या टाईपवरील सगळे एक्झाम्पल घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आपल्याला आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. या व्हिडिओमध्ये जर काही डाऊट असेल तर नक्की मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवा. आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.